हे जलालुद्दीनचे खिलजी घराणे पूर्वी कधी तुर्की असले तरी ते आता स्वतःला पठाण अफगाण म्हणून घेत असे. जलालुद्दीन हाही इतर सर्व सुलतानांप्रमाणे किंवा मुसलमानांप्रमाणे हिंदू सत्तेची नि हिंदू धर्माची पाळेमुळे खणून काढण्याच्या ईर्ष्येने भारावलेला होता. राज्यव्यवस्थेच्या इतर सर्व गोष्टीत तो न्यायी होता. मुसलमानांविषयी मात्र मनाचा हळवा असे. राजपुतांच्या रतनबहार नावाच्या प्रख्यात दुर्गाला मुसलमानांचा जो वेढा अटीतटीने चाललेला होता, त्यात शेवटी इतक्या मुसलमानांच्या प्राणांची आहुती पडली की ती पाहून तो वेढा जलालुद्दीनने उठवून माघार घेतली आणि म्हणाला, असल्या 100 दुर्गांपेक्षा मुसलमानांच्या एका केसाचे मूल्य मला अधिक आहे. पण हे शहाणपण त्याला इतक्या उशिरा जे सुचले, त्याचे खरे कारण राजपुतांचे दुर्दांत शौर्य हेच होय. ह्या पराभवानंतर तो पुन्हा राजपुतांच्या वाटेस गेला नाही. अगदी वृद्ध झालेल्या जलालुद्दीनच्या मनात त्याच्या मागे त्याचा एक जो महत्त्वाकांक्षी, शूर आणि कट्टर मुस्लिम असा अल्लाउद्दीन नावाचा पुतण्या होता, त्यासच आपल्या मागे सुलतानपदावर उत्तराधिकारी म्हणून स्थापण्याचे निश्चित झालेले होते. त्याप्रमाणे त्याने अल्लाउद्दीनाच्या हाताखालीच मोठे सैन्य देऊन त्याला राजपुताशी तोंड देण्यास धाडले होते. परंतु अल्लाउद्दीनाच्या धाडसी आणि हिंदुद्वेषी महत्त्वाकांक्षेस तेवढे क्षेत्र अपुरेसे वाटून ज्या दक्षिणेतील हिंदू राज्याच्या अपरंपार संपत्तीविषयी वृत्त तो ऐकत आला होता, त्या दक्षिणेलाच पदाक्रांत करण्यासाठी आपला वृद्ध सुलतान जलालुद्दीन त्यासी न विचारता अल्लाउद्दीनाने परस्पर विंध्याद्री ओलांडून दक्षिणेवर अचानक छापा घातला. दक्षिणेतील ज्या पहिल्या राज्यावर अल्लाउद्दीन धडक्यासरशी तुटून पडला, ते राज्य देवगिरीच्या यादवांचे होते. ह्या अल्लाउद्दीनाच्या दक्षिणेवरील स्वारीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. निदान अर्वाचीन इतिहासकालात तरी त्या अर्वाचीन इतिहासाच्या अगदी आरंभापासूनच, म्हणजे इसवी सनापूर्वी 500-600 वर्षापूर्वी तो त्या 13व्या शतकाच्या शेवटापर्यंत, म्हणजे जवळजवळ 2000 वर्षे संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य, संपन्नता आणि सामर्थ्याने दक्षिण हिंदुस्थानातील हिंदू जगत उपभोगीत आलेले होते. त्या दक्षिण हिंदुस्थानावर कोणत्याही परधर्मीय वा परराष्ट्रीय अहिंदू शत्रूंचे यशस्वी आक्रमण असे ह्या 2000 वर्षात झालेले नव्हते. ज्यांनी तसा आक्रमणाचा अपवादात्मक यत्न केला, त्या परकीयांना सीमा उल्लंघिताच या दक्षिण हिंदुस्थानातील हिंदू वीरांनी तिथल्या तिथेच ठेचून टाकले होते. अशा ह्या दक्षिण हिंदुस्थानातील हिंदू जगतावर अल्लाउद्दीन अकस्मात केलेली ही स्वारी म्हणजे परधर्मीय आणि परराष्ट्रीय शत्रूची इतिहासकाळातील पहिलीच स्वारी होती आणि ती यशस्वीही होणार होती. तिचा परिणामही दारुण नि दूरवर होणार होता. ह्या त्या स्वारीच्या राज्यक्रांतिकारक नि विघ्नसंकुल वैशिष्ट्यामुळेच त्या पुढच्या वृत्तांताचे समीक्षण स्वतंत्र प्रकरणातून करणे भाग आहे. दक्षिण भारतावर मुसलमानांच्या स्वाऱ्या 14व्या शतकाच्या आरंभापर्यंत नि आरंभीचा काळ. हिंदुस्थानातील ऐतिहासिक काळाच्या प्रारंभापासून, म्हणजे साधारणतः इसवी सन पूर्व 500-600 पासून तो ह्या इसवी सन 14व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत दक्षिण हिंदुस्थानावर सिंधू मार्गाने किंवा भूमार्गाने परकीय अहिंदूंची व्यापार स्वारी अशी कधीही झालीच नाही. दक्षिण भारतातील हिंदू राज्यांचे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य इतक्या दीर्घकालापर्यंत बहुधा अक्षुण्णपणे उपभोगले जात होते. इतकेच नव्हे तर तिकडील कलिंग, पांड्य, चेर, चोल, आंध्र, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, द्वारकेपर्यंत लक्षावधी हिंदू सैन्यांनी आणि समूहांनी आपली राज्ये आणि व्यापार, ज्ञान, विज्ञान, कला, शिल्प यांचा इकडे मेक्सिको तो तिकडे निदान आफ्रिकेच्या मध्यापर्यंत दिग्विजयी प्रचार केलेला होता. पण इतक्या दीर्घकालापर्यंत आमच्या हिंदुस्थानच्या दक्षिणाच्या
दाक्षिणात्य हिंदू राजांनी आणि लोकांनी आपले स्वातंत्र्य टिकवून धरले ही गोष्ट इतक्या स्पष्टपणे आणि ठामपणे इतिहासात कोठेही सांगितलेले नाही. आम्ही उलट आव्हानपूर्वक असे म्हणू शकतो की आमच्या या दाक्षिणात्य खंडप्राय हिंदू द्वीपकल्पाप्रमाणे आपले स्वातंत्र्य, सामर्थ्य, साम्राज्य इतक्या दीर्घकालापर्यंत टिकवून धरणारे आणि भूमिमार्ग वा सिंधुमार्ग राजकीय परदास्याचा विटाळ ज्यांनी स्वतःस बहुधा होऊ दिला नाही, असे देश नि राष्ट्रे आजच्या ज्ञात इतिहासात तरी शोधू जाताही अगदी तुरळकच आढळल्यास आढळतील. आणि असा गौरवार्ह भूतकाळ ज्या भरतखंडाचा अर्धा आणि इतका विस्तृत भूभाग इतक्या दीर्घकालापर्यंत आपल्या स्वतःच्या पराक्रमाने उपभोगत आला होता, त्या भरतखंडाला आजच्या परकीय नि स्वकीयही इतिहासात काही पिसाट, मत्सरग्रस्त किंवा डॉ. आंबेडकरांसारखे हिंदुद्वेषी आणि काही केवळ अज्ञानी लेखक एकजाट विटंबितात की साऱ्या हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे प्रथमपासून परक्यांच्या दास्यात रुतलेल्या आणि सतत पायदळी तुडविल्या गेलेल्या लोकांचाच काय तो इतिहास आहे, गुलामीचे जिनेच काय ते शतकानुशतके जगलेल्या हिंदूंचे ती इतिवृत्त आहे. यापुढे तरी प्रत्येक भारतीय किंवा अभारतीय इतिहासकाराने दक्षिण हिंदुस्थानाच्या या स्वतंत्र नि गौरवार्ह वैशिष्ट्याचा सुस्पष्ट उल्लेख त्या सत्यासाठी तरी केलाच पाहिजे. तरच त्यांच्या त्या लिखाणाला इतिहास हे नाव शोभेल. उत्तर हिंदुस्थानातील हिंदूंचे श्रेय, अर्थात दक्षिणेच्या ह्या प्रदीर्घ राजकीय स्वातंत्र्याच्या आणि साम्राज्याच्या श्रेयात उत्तर हिंदुस्थानातील हिंदू राष्ट्रवीरांनी जो मुसलमानांशी 600-700 वर्षे घनघोर रणसंग्राम अखंडपणे चालू ठेवून या अरब, पठाण, तुर्क, मोगल जवळजवळ साऱ्या आशियातील अनेक राष्ट्रांच्या आणि जातींच्या लक्ष लुटारू आक्रमकांना इतक्या दीर्घकाल तिकडे उत्तरेतच थोपवून धरले आणि ज्या लक्ष हिंदू धर्मवीरांनी हिंदू धर्म रक्षणासाठी पेटलेल्या अग्नीच्या डोंबात, नद्यांचा पुरात शत्रूंनी केलेल्या सरसकट कापाकापीत आपले प्राणदान केले, पण त्यांच्या श्रद्धेनुसार हिंदू धर्मास सोडले नाही. त्यांच्या त्या पराक्रमाचा नि हौतात्म्याचा फार मोठा वाटा आहेच आहे. याविषयी हिंदू राष्ट्राच्या उत्तरेतील त्या हिंदू पिढ्यांचे कधीही न फिटू शकणारे उपकार अखिल हिंदू राष्ट्रावर झालेले आहेत, हे हिंदूंच्या इतिहासाने कधीही विसरता कामा नये. तथापि इतक्या प्रदीर्घ काळाने का होईना, पण जगामध्ये प्रत्येक मोठ्यातल्या मोठ्या राष्ट्रावर सुद्धा केव्हा तरी पारतंत्र्याचे संकट कोसळल्यावाचून राहत नाही, असे जगाच्याच इतिहासात आढळते. त्याप्रमाणे ह्या सन 13व्या शतकाच्या अगदी अंताला ह्या दक्षिण भरतखंडावरही परकीय मुसलमानांच्या स्वाऱ्यांचे संकट कोसळले. पण इथे हेही ध्यानात ठेवले पाहिजे की त्याच्याही आधी त्या काळच्या जगात हिंदुस्थानाशी विस्तृततेत आणि महत्तेत ज्याची तुलना करता येईल असे जे चीनचे एकच राष्ट्र होते, ते 14व्या शतकाच्या जवळजवळ 100 वर्षे आधीच चंगेझ खानाने आणि नंतर कुबलू-ई खानाने पूर्णपणे जिंकून घेतले होते. आणि ज्या वेळी दक्षिण हिंदुस्थानावर अल्लाउद्दीन खिल्जी आम्ही आता पुढे सांगणार आहेत ती पहिली स्वारी करीत होता, तेव्हा सारे चीन राष्ट्र या परकीय मोगल बादशहाच्या कुबल-ई खानाच्या परकीय सिंहासनाचे पादपीठ आधीच होऊन राहिले होते. पण म्हणून काही चीनचे राष्ट्रही सदोदितच दुसऱ्याचे गुलामीत पिचत आलेले आहे असे म्हणण्याची छाती कोण्या करंट्या शिवार निंदक टीकाकाराची आहे काय? दक्षिण हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास, दक्षिण हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाचा आवश्यक तितका उल्लेख या ग्रंथाच्या प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागात केलेलाच आहे. साधारणतः असं समजू की शालिवाहन वंशाची सत्ता जेव्हा समाप्त झाली, त्या सन 366च्या आसपास दक्षिण हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासाचा आरंभ झाला.